नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत बटाट्याचे चिप्स करणार आहोत. तर हे बटाट्याचे चिप्स करत असताना कोणती काळजी घ्यायची किंवा कोणत्या प्रकारचा बटाटा घ्यायचा, बटाट्याचे चिप्स सुकल्यानंतर सुद्धा बटाट्याचे चिप्स अजिबात काळे न पडता पांढरे शुभ्र कसे राहणार किंवा बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर ते लाल न पडता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत कसे तयार होणार, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी जवळपास 7 ते 8 किलो बटाटे घेतले आहे. बटाटे आपल्याला अशा प्रकारे मोठ्या साईजची घ्यायची आहे आणि आपण ज्या बटाटे घेतो ते बटाटे सहसा तुम्ही पातळ छिलट्याची घ्या, ज्यालाच पहाडी बटाटासुद्धा म्हणतात. पण इथं मला तो बटाटा अवेलेबल न झाल्यामुळे किंवा मला तो बटाटा नाही मिळाल्यामुळे मी अशा प्रकारे आपला जो रेग्युलर बटाटा असतो तोच वापरलेला आहे. ह्या बटाट्याचे चिप्ससुद्धा तेवढेच चांगले लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला बटाटा छिलून घ्यायचा आहे, पूर्णपणे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी सर्व बटाटे छिलून घेतले आणि पाण्यामध्ये टाकून ठेवले, जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही. तर इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि बटाटे पाण्यामध्ये ठेवले आहे. चला तर मग हे साईडला ठेवूया आणि नंतर आपल्याला याची चिप्स करण्याकरिता एका मोठ्या गंजामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथं मी चिप्सची किसणी घेतली आहे. तर यामध्ये आपल्याला लगेच बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये पाडायचे आहे, जेणेकरून बटाट्याचे चिप्स हे काळे पडणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही किसणीवर उभा बटाटा ठेवा आणि अशा प्रकारे बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये पाडून घ्या. बटाट्याचे चिप्स हे असं उभा बटाटा ठेवल्यामुळे बटाट्याचे चिप्स छान मोठे तयार होणार आणि दिसायला पण मस्त दिसतील. तर अशा प्रकारे इथं मी बटाट्याचे चिप्स पूर्णपणे किसून घेतला आहे. जर तुम्हाला पाण्यामध्ये बटाट्याचे चिप्स न पाडता एखाद्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त बटाट्याचे चिप्स आपले तयार आहे. अजिबात खूप मोठा किंवा खूप छोटा साईजचा बटाट्याचे चिप्स आपले तयार न करता अगदी मिडियम साईजचे तयार झाले आहे. खूप पातळ न करता आपल्याला अगदी बटाटे अशा प्रकारे तयार करायचे आहे. जर खूप बटाट्याचे चिप्स आपण पातळ केले तर ते शिजवताना अगदी त्यांचा लदगा होऊ शकतो किंवा ते तुटण्याची भीती असतो. तर अशा प्रकारे आपल्याला बटाट्याचे चिप्स पूर्णपणे जवळपास 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. पूर्णपणे बटाट्याचा पांढरा पाणी आपल्याला जोपर्यंत निघत आहे तोपर्यंत बटाट्याची चिप्स पूर्णपणे धुवायची आहे आणि नंतर आपल्याला सर्वात शेवट म्हणजे अशा प्रकारे तुरटी फिरवायची आहे, जेणेकरून बटाट्याचे चिप्स हे मस्त असे खुसखुशीत आणि पांढरशुभ्र तयार होणार. तर बटाट्याचे चिप्स आपण तयार करत असताना तुरटी फिरवणे हे खूपच गरजेचे आहे. तर अशा प्रकारे आपण तुरटी फिरवून घ्या किंवा त्याचा तुकडा पाण्यामध्ये टाकून ठेवा. चला तर मग दुसऱ्या दिवशी आपण ते चिप्स उकडायला ठेवूया. तर इथं मी जवळपास 2 ते 3 चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि पाण्याला पूर्णपणे उकळी आल्यानंतर आपल्याला बटाट्याचे चिप्स घालायचे आहे. तर बटाट्याचे चिप्स आपण पुन्हा एकदा सकाळून 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतलं होतं आणि नंतरच आपल्याला हे बटाट्याचे चिप्स उकडायला ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे इथं मी जवळपास 2 ते 3 टुकड्या बटाट्याचे चिप्स घेतलं आहे. आपल्याला खूप जास्त प्रमाणात बटाट्याचे चिप्स उकडायचे नाही आहे, अगदी खेळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स उकडायचे आहे. तर हे चिप्स आपण जवळपास 80% उकळून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता बटाट्याची चिप्स उकळून झालेली आहे. मी एका टोपलीमध्ये काढून घेतलं आहे आणि आता हे बटाट्याचे चिप्स शिजले की नाही कसे ओळखायचे ते मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे आपण बटाट्याचे चिप्स आहे असं तोडून बघायचं. तर तुम्ही बघू शकता अगदी सहज बटाट्याचे चिप्स तुटले आहे किंवा मी तुम्हाला दुसरा बटाट्याचा चिप्ससुद्धा दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बटाट्याचे चिप्स असं तोडून बघायचं आहे. अगदी सहज तुटल्या जात आहे. अगदी आपण ज्याप्रमाणे कागद फाडतो त्याप्रमाणे हा छान तुटत आहे, म्हणजे जिथं आपला बटाट्याचे चिप्स तयार आहे. तर अगदी खूप जास्त प्रमाणात न शिजवता आपल्याला फक्त 80% बटाट्याचे चिप्स शिजवून घ्यायचे आहे. चला तर मग इथं आपले बटाट्याचे चिप्स शिजवून झाले आहे आणि नंतर आपल्याला हे बटाट्याचे चिप्स अगदी 2 ते 3 दिवस
कंटिन्यू अगदी मस्त कडकडत्या उन्हामध्ये वाळू घालायचे आहे. तर इथं मी सर्व बटाट्याचे चिप्स अगदी एक एक करून सर्व बटाट्याचे चिप्स छान वाळू घातलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जवळपास 2 ते 3 ऊन दाखवून अगदी मस्त कुरकुरीत आपले बटाट्याचे चिप्स वाळवून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथं बघू शकता 2 ते 3 दिवसानंतर आपले बटाट्याचे चिप्स अगदी तयार झालेले आहे. मस्त असे दिसायला पांढरे शुभ्र असे बटाट्याचे चिप्स दिसत आहे आणि तळल्यानंतरसुद्धा अगदी अजिबात लाल न पडता अगदी पांढरे शुभ्र आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे चिप्स आपले तयार आहे. अजिबात तेलकट न होता आपले हे चिप्स अगदी मस्त तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे इथं मी चिप्स तळून बघितलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर चिप्स केले तर कुठल्याच प्रकारचे तुमचे चिप्स काळे न पडता किंवा लालसर न होता अगदी परफेक्ट असे तुमचे चिप्स तयार होणार. चला तर मग अशा प्रकारे अगदी आपले परफेक्ट इथं चिप्स तयार झालेली आहे. आपल्याला हे चिप्स अगदी मस्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे जेणेकरून वर्षभर हे चिप्स आपल्याला टिकणार. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.